श्री स्वामी समर्थ। आज आहे संकष्टी चतुर्थी आणि या नवीन वर्षातील पहिलीच ही संकष्टी चतुर्थी आहे। तर संध्याकाळी आपल्याला एके ठिकाणी दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्याखाली आपल्याला एक वस्तू आवर्जून ठेवायची आहे, ज्यामुळे आपले दारिद्र्य गरिबी नष्ट होईल। गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होतील। संकष्टी चतुर्थीचा दिवस जो आहे तर तो गणपती बाप्पांना समर्पित असतो। या दिवशी गणेश तत्व जे आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असते। गणपती बाप्पा जे आहेत तर ते सुखकर्ता आहेत, विघ्नहर्ता आहेत। भक्तांच्या जीवनातील संकटे अडचणी गणपती बाप्पा नष्ट करत असतात। जो कोणी व्यक्ती गणपती बाप्पांची मनापासून पूजा करतो, मनोभावे सेवा करतो, तर त्याच्या जीवनामध्ये सर्व समस्या गणपती बाप्पांच्या कृपेने नष्ट होत असतात। गणपती बाप्पा आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत आणि आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी खास करून काही जर उपाय केले तर त्याचे फळ हे आपल्याला 100% मिळत असते। असाच एक उपाय म्हणजे संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे। आता ही वस्तू कशी ठेवायची, कोणती वस्तू असणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। संध्याकाळी म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे। बऱ्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये खूप प्रॉब्लेम असतात, आर्थिक समस्या असतात, घरामध्ये पैसा येत नाही, पैसा कधी कधी खूप येतो परंतु तो टिकत नाही, म्हणजे लगेच खर्च होतो, किंवा पैसा येण्याचे मार्ग आपल्याला सापडत नाहीत। घरामध्ये सततचा आजारपण आहे, त्यासाठी भरपूर पैसे खर्च होत आहेत। वायफळ खर्च जो आहे तर तो काही केल्या कमी होत नाही। कर्ज जे आहे तर ते बरेच दिवस झाले वाढतच आहे परंतु कर्ज फिटत नाही। तर अशा आर्थिक समस्येसाठी सुद्धा आपण हा उपाय जो आहे तर तो करू शकतो। तसेच आपण आपल्या मुलांसाठी सुद्धा जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। बऱ्याच वेळेला आपली मुले जी आहेत तर ती खूप हट्टीपणा करतात, लहान मुले किरकिर करतात, चिडचिडेपणा करतात किंवा सतत रडत असतात। कधी कधी मुलांना नजरदोष निर्माण झालेला असतो। काही व्यक्ती जे आहेत तर त्यांच्या मनामध्ये आपल्या मुलांबद्दल वाईट भावना असते। ते तोंड देखील आपल्या मुलांचं कौतुक करतात, तोंडावरती गोड बोलतात, परंतु त्यांच्या मनामध्ये मात्र वाईट भावना असते आणि त्यामुळेच नजरदोष जो आहे तर तो निर्माण होतो। तरी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो। तसेच मुलांच्या कधी कधी वाचलेले लक्षात राहत नाही, त्यांची स्मरणशक्ती कमजोर होते। खूप मुले अभ्यास करतात परंतु ऐन परीक्षेच्या वेळेला त्यांना आठवत नाही, अभ्यासामध्ये त्यांना हवी तशी मार्क्स मिळत नाहीत, किंवा नोकरीमध्ये व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये यश नाही, मनासारखी नोकरी नसेल, नोकरीमध्ये प्रमोशन नसेल, तर अशा आपल्या मुलांबाबत एखादी जर समस्या असेल तर त्या समस्येसाठी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो आपण करू शकतो। तसेच आपल्या जीवनामध्ये जर मानसिक शांतता नाही, घरामध्ये सततचे मतभेद आहेत, घरामध्ये जे सदस्य आहेत तर त्यांचे एकमेकांसोबत पटत नसेल, नकारात्मकता वाढलेली आहे, तरी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो। दिवा जो आहे तर तो नकारात्मकता नष्ट करण्याचं सर्वात महत्त्वाचं काम करत असतो। आता आपल्याला यासाठी दिवा घेताना मातीचाच दिवा घ्यायचा आहे, किंवा आपण कणकेचा सुद्धा दिवा घेऊ शकतो। कणकेचा किंवा मातीचाच दिवा आपल्याला घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला तिळाचं तेल जे आहे तर ते घ्यायचं आहे। आता तिळाचं तेल नसेल तर आपण तुपाचा वापर सुद्धा करू शकतो, आणि जर आपल्याकडे तूपही नसेल आणि तिळाचं तेलही नसेल तर मग आपलं जे रेग्युलरचं तेल आहे तर ते वापरायचं आहे, परंतु त्या तेलामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत। आता काय करायचं, एक प्लेट घ्यायची, संध्याकाळी तिन्ही सांजेची जी वेळ आहे, माता लक्ष्मी घरामध्ये येण्याची वेळ, तर त्यावेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे। देवघरासमोर आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे, आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे, थोडंसं कुंकू आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे, त्या कुंकवामध्ये थोडंसं तूप किंवा पाणी घालायचं आहे, आणि या कुंकवाच्या साह्याने त्या प्लेटमध्ये आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे। स्वस्तिक काढताना स्वस्तिकमध्ये 4 बिंदू द्यायचे आहेत, दोन्ही बाजूला 2-2 उभ्या रेषा आवरजून द्यायच्या आहेत। आणि हे स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर बरोबर मध्यभागी थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यावरती दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे। गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे। यानंतर आपल्याला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे। आता दिव्यामध्ये वात जी आहे तर ते आपल्याला कलाव्याची वापरायची आहे, जो रक्षासूत्राचा धागा आहे त्याची वात बनवायची आहे। आणि जर आपल्याकडे रक्षासूत्राचा धागा नसेल तर आपण जेव्हा वात वळून घेतो तर त्यावेळेला काय करायचं आहे, थोडंसं हळद कुंकू जे आहे तर त्याच्या साह्याने आपल्याला ती वात रंगीत करून घ्यायची आहे। तर अशी वात आपल्याला वापरायची आहे। आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्या दिव्यामध्ये
थोडेसे काळे मिरी टाकायचे आहेत आणि थोडासा कापूर टाकायचा आहे। काळी मिरी आणि कापूर टाकल्यामुळे जी काही इडापिडा आहे, जी काही नकारात्मकता आहे, दोष आहेत, तर ते नष्ट होत असतात। म्हणून आपल्याला या वस्तू दिव्यामध्ये टाकायच्या आहेत। आणि दिव्याखाली आपल्याला काय ठेवायचं आहे, तर अगोदर सांगितल्याप्रमाणे दिव्याखाली आपल्याला कुंकवाचं स्वस्तिक काढून त्यावरती अक्षता ठेवायच्या आहेत। आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला 11 वेळेला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे, 1 वेळेला संकटनाशन स्तोत्र म्हणायचं आहे। 11 वेळेला गणपती अथर्वशीर्ष म्हणणे शक्य नसेल तर किमान 1 वेळेला तरी म्हणायचं आहे। यानंतर 108 वेळेला गणपती बाप्पांचा जो मंत्र आपल्याला येतो तर तो म्हणायचा आहे। माता लक्ष्मीचा सुद्धा मंत्र जो आहे तर तो आपल्याला म्हणायचा आहे। हा उपाय जर आपण आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी करत असू तर आवर्जून आपल्याला माता लक्ष्मीचा सुद्धा मंत्र म्हणायचा आहे। जर आपण हा उपाय आपल्या मुलांसाठी करत असू, मुलांच्या जीवनातील समस्या नष्ट होण्यासाठी करत असू तर लक्ष्मीचा मंत्र नाही म्हटलं तरी सुद्धा चालेल। आपण जर हा उपाय आपल्या घरामध्ये पैसा वाढीस लागावा, पैसा टिकावा यासाठी करत असू तर दिव्याची वात जी आहे तर ती आपल्याला उत्तर दिशेला करायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे। दिव्याची वात चुकूनही दक्षिण दिशेला करायची नाही। यानंतर हात जोडून गणपती बाप्पांना आपल्याला प्रार्थना करायची आहे। आपल्या जीवनातील जी समस्या आहे किंवा मुलासंबंधीची जी अडचण आहे तर ती गणपती बाप्पांना सांगून ती समस्या नष्ट व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे। अगदी साधा आणि सोपा हा उपाय आहे। हा उपाय आपण मंदिरामध्ये जर जाऊन केला तर याचे फळ आपल्याला कित्येक पटीने जास्त मिळते। मंदिरामध्ये जी सकारात्मकता आहे तर ती आपल्या घरातील देवघरातील सकारात्मकतेपेक्षा नक्कीच जास्त असते। शक्य असेल तर नक्की मंदिरामध्ये आपल्याला तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे। मंदिरामध्ये जाऊन जर आपण दिवा लावणार असू तर आपण शक्यतो कणकेच्या दिव्याचा वापर करायचा आहे, जेणेकरून तो दिवा आपल्याला तेथेच ठेवून यायचा आहे। किंवा आपण मातीचा दिवा वापरला, मातीची पंती वापरली तरी सुद्धा चालेल। घरी किंवा आपण मंदिरामध्ये हा उपाय करू शकतो। हा उपाय आपण मंदिरामध्ये केला तर दिवा तेथेच आपल्याला सोडून यायचा आहे। आणि जर घरी आपण हा उपाय केला तर हा दिवा जो आहे कणकेचा असेल तर आपल्याला दुसऱ्या दिवशी झाडाखाली ठेवायचा आहे। दिव्यातील वात आणि काळे मिरे जे आहेत तर ते सुद्धा निर्माल्यमध्ये किंवा मातीमध्ये आपल्याला विसर्जित करायचे आहेत। आणि मातीचा दिवा असेल तर दिवा स्वच्छ करून ठेवायचा आहे। इतर वेळेला आपण या दिव्याचा वापर करू शकतो।